नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हेवी साईज साठी बोटनेक 44 साईजचा. तर या ब्लाऊजची रेडी उंची आहे 16 इंच. तर इथे मी 17 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 8.25 इंच, मुंडा घेतलेला आहे 7.5 इंच आणि बोटनेकसाठी जो गळा घेतलेला आहे तो मी घेतलेला आहे 4.5 इंच आणि डाऊन केलेला आहे 4 इंच. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण बॉक्स तयार करून घेतला आणि बोटनेकचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या खालची जी पट्टी तयार असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं मार्किंग करायचे. तर याची खालची पट्टी होती 4.5 तर 5.5 इंच आम्ही मार्किंग केलं. तर इथे बघा मार्किंग करून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे इथं शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे आणि शेप देऊन झाल्याच्या नंतर कट करायचं आहे. आणि इथे कट करताना इथे बघा जिथं आपलं कोन आहे तिथं अर्धा इंच एवढं सोडून आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे शिलाई मारता जेव्हा आपण शिलाई करतो ना त्यावेळी जो कोन काढायचा असतो ना तो आपल्याला व्यवस्थित निघतो. तर इथे बघा आता अस्तर कट करून झालेला आहे. इथे जे मेन आपलं ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे आणि ते बघा त्याच्यावर बरोबर मधोमध येईल असं आपल्याला इथं त्याच्यावर अस्तर ठेवून खालच्या साईडला एक कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे, कारण ही शिलाई आपल्याला नंतर खोलायची आहे. तर इथे बघा मी अगोदर कच्ची शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला दोरी बसवायची आहे, मध्ये पॅक नाही ठेवायचे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर सगळीकडे इथं आपण पिना लावून घेऊया, म्हणजे जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो इकडे तिकडे सरकत नाही आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. आणि तुम्हाला पण तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग हवी असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला करायच्या, म्हणजे काय होतं ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, चुन्या वगैरे कुठं पडत नाहीत. तर इथे बघा गळ्याला आपल्याला शिलाई मारताना नेहमी सगळ्याची छोटी शिलाई असते ना ती मारायची. ते इथे मी 1 नंबरची शिलाई घेतलेली आहे मारायला आणि जसं आपण शेप कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथे बघा 2 वेळेस मी शिलाई खाली वर करून ते जिथं आपला कोन आहे ना तिथं व्यवस्थित असा चौकोन शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे तो कोन निघायला आपल्याला इझिली पडतो. आणि आपल्या आहे असाच आपण कोनमध्ये शिलाई मारली तर ते व्यवस्थित निघत नाही. तर इथे बघा आता जो मधला आपला कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण जो आपला गळा आहे त्याला असे छोटे छोटे कट द्यायचे, तर त्याच्यामुळे ब्लाऊज आपला इझिली पलटी होतो आणि फिनिशिंगमध्ये पलटी होतो. तर बघा आता पूर्ण गळ्याला इथं कट देऊन झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे कोन आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि जे आपण कमरेला शिलाई मारली होती ना ती आपल्याला इथं खोलून घ्यायची आहे. तर इथे बघा मी कमरेची शिलाई खोलून घेतली. त्याच्यानंतर इथे आपल्याला पूर्ण गळ्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा गळ्याला पण आपली दाब शिलाई पूर्ण मारून झालेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या 4ही बाजूला शिलाई मारून जो आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो अगोदर आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे. आणि फक्त बोटनेक बनवायला खूप सोपा असतो. बोटनेकमध्ये जास्त अवघड असं काहीच नसतं, पण हेवी साईजमध्ये बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो की शोल्डर किती घ्यायचा, मुंडा किती घ्यायचा. तर सर्व बोटनेकसाठी आपल्याला एकच फॉर्म्युला असतो. तुमचा जेवढा पण शोल्डर असेल त्याचं हाफ करायचं आणि तेवढंच आपल्याला इथं शोल्डरमध्ये घ्यायचं असतं. आणि मुंडे असतो ना तो शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं असतं, एवढाच फॉर्म्युला असतो. तर इथे बघा आता पूर्ण आपल्या ब्लाऊजला पण इथे शिलाई मारून झालेली आहे. आता जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेते. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला पाठीमागचे टक्स द्यायचे आहेत. तर टक्ससाठी इथे मी 1 इंच घेतलं होतं, त्याच पद्धतीने दोन्ही साईडला अर्धा इंच पकडून इथे मी दोन्ही साईडला इथं टक्स मारून घेते. त्याच्यानंतर इथे आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा आता कमरपट्टी जोडून घ्यायची. आणि हेवी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे मी वरती जेवढं आपल्याला गळ्याला 4.5 घेतलं होतं तेवढंच खालच्या साईडला जो आपण मध्ये गळा बनवला आहे त्याच्यासाठी पण 4.5च घेतलेला आहे. इथं जर तुम्ही कमी साईजसाठी हा बोटनेकचा गळा जर बनवत असाल तर तुम्ही 3-3.5 घेऊ शकता, म्हणजे जास्त मोठा होणार नाही. तर हा खूपच हेवी साईजचा आहे त्याच्यामुळे मी इथं 4.5 घेतलेला आहे. ओके.
तर इथे बघा आता पूर्ण आपल्याला कमरेची पट्टी लावून झालेली आहे. आता इथं आपण लेस लावणार आहोत. तर इथे बघा गोल्डन कलरची लेस, जे आपले समोसा लेस असते ना, ती इथं लेसचा वापर करून आपण पूर्ण डिझाईन तयार करणार आहोत. तर लेस लावल्याच्या नंतर या ब्लाऊज डिझाईनला खरंच खूप सुंदर असा लुक आलेला होता. तुम्ही फायनल लुक तर बघणारच आहात. पण आता तर इथे बघा, इथे मी समोसा लेस घेतलेली आहे आणि ही लेस तुम्ही इनविजिबल पण लावू शकता. जेव्हा आपण अस्तर जोडतो ना मेन कपड्याला, त्यावेळेस अस्तर मेन कपड्याला जोडायच्या अगोदरच तुम्ही अस्तरवर ही लेस लावली ना उलट्या साईडने, म्हणजे सरळ बाजू अस्तरच्या साईडला करून, तर ही पूर्ण लेस इनविजिबल पण होते. म्हणजे जे लेस आतल्या साईडला आता ओपन दिसणार आहे तशी दिसत नाही आणि ही लेस ना जराशी टोचते. त्याच्यामुळे तुम्ही इनविजिबल लावली तर चांगलंच आहे. म्हणजे ज्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ही लेस लावू शकता. तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला इथं आपली लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला दोरी लावायची आणि दोरीला पण आपण खूप सुंदर असे लटकन तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला लेस लावून झाली. आता आपल्याला दोरी लावायची आहे. इथं दोरी लावण्यासाठी मी 1 मीटर दोरी घेतलेली आहे. तर इथे बघा दोन्ही साईडला मी आता दोरी इथं अटॅच करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत आणि लटकन पण आपण वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहोत. तर इथे बघा असे अगोदर चौकोन कपडा घेतला मी, त्याच्यानंतर त्याला असं मधून फोल्ड करायचं आणि आपल्याला खालच्या साईडला जे आहे ना ते राऊंड शेपमध्ये असं तयार करायचं. तर इथे बघा मी कट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा आता ठेवताना आपल्या सरळ बाजूने आपल्याला जी आपली लेसची सरळ बाजू आहे ना ते अस्तरच्या सरळ बाजूला लावून ठेवायची. नंतर मग आपल्याला ती पलटी करायची आहे, म्हणजे बरोबर आपली जी सरळ बाजू असते ती बाहेर येते. तर इथे बघा आता मी लेस पलटी करून घेतली आहे आणि त्याच्यावर परत आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा असा लुक तयार झालेला आहे खालच्या, तुम्ही बघू शकता लेसचा. म्हणजे जेवढा आपला समोसा असतो तेवढाच ते बाहेरच्या साईडला दिसतो. त्याच्यामुळे खूप सुंदर असे हे लटकन दिसतात. तर इथे बघा नंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा एक लटकन आपलं इथं बनवून तयार झालेला आहे आणि बघू शकता खरंच खूप सुंदर असा लुक आलेला आहे या लटकनला फक्त लेसमुळे. सेम याच पद्धतीने दुसरं लटकन पण आपल्याला इथं बनवून तयार करून घ्यायचं आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच खूप सोप्या टिप्स तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे बघा आता दुसरं लटकन पण आपलं इथं तयार होत आहे आणि अजून 2 लटकन आपल्याला लावायचे आहेत इथे. सेम याच पद्धतीने आपल्याला वरचे 2, ह्याच्यापेक्षा थोडेसे छोटे वरचे असतील. इथे बघा हा एक आणि हा एक असे 2 लटकन आपले तयार झालेले आहेत. आता ह्याच्यावर अजून एक लटकन मी इथं लावणार आहे.